राज्यात पुन्हा मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता। ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। एबीपी माझाकडे विश्वसनीय सूत्रांची माहिती। करुणा मुंडेंच्या मुलाकडून धनंजय मुंडेंची पाठराखण। आईनेच वडिलांचा छळ केल्याचा दावा, तर धनंजय मुंडेंच्या दबावाखाली मुलाने पोस्ट केल्याचा करुणा मुंडेंचा आरोप। मुंबई महापालिकेतली देणी पुढची 23 वर्ष चुकवावी लागणार। उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका। 92,000च्या मुदत ठेवी 80,000 कोटींवर गेल्याचाही आरोप। नव्या आयकर विधेयकाला आज केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळण्याची शक्यता। पुढील आठवड्यात संसदेत सादर होणार विधेयक। आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीचा आज शेवटचा दिवस। 25 बेसिस पॉइंट्सना रेपो रेटमध्ये कपात करण्याची शक्यता, तर एटीएम ट्रान्झॅक्शन फीसमध्ये वाढ होण्याचीही शक्यता। नागपूरकरांना आजपासून पाहता येणार शिवरायांनी वापरलेली ऐतिहासिक वाघनखं। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत आज शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन। नागपूर एकदिवसीय सामन्यात भारताचा इंग्लंडवर 4 गडी राखून विजय। शुभमन गिलची 87 धावांची निर्णायक खेळी। मालिकेमध्ये 1-0 ने आघाडी।